एवढे काढले आहेत आम्ही. 200 रुपये. तर कसे आहात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. पण आम्ही आलोय सांगलीला आणि सांगलीला इकडे ड्रॅगन फ्रूटची जी शेती आहे ती बघायला आम्ही आलोय. तर तुम्हाला दाखवतो ड्रॅगन फ्रूटची शेती कशी आहे ती. ही आहेत ड्रॅगन फ्रूटची झाडं, ड्रॅगन फ्रूटची शेती. बघूया आपल्याला ड्रॅगन फ्रूट बघायला मिळतात काय. आणि असं फळ येतं त्याला ड्रॅगन फ्रूट. हे बघ असं येतं काटार काय पूर्ण असं लाईन मध्ये. इकडे दिसेल ड्रॅगन फ्रूट कसं असतं ते. हे अजून पिकले नाहीत, पिकल्यावर एकदम लाल होतात. हे फूल आहे ड्रॅगन फ्रूटचं आणि ते असं मागे आहे बघ ते. आणि ते ड्रॅगन फ्रूट मागे येतं. हे फुल पडेल ना. हा पुढचं सांगते आता कसं होतं ते. आपण मागाशी बघितलं ना, हे पूर्ण सुकतं. ओके. आणि हे सुकल्यावर मग असं ते ड्रॅगन फ्रूट होतं कसं सुकलं बा पूर्ण काढायचं. ह्याला ऍक्च्युली कटरने काढतात, नाही तर काटे लागतील मला, पण मी ट्राय करते. ले शेतातून काढलेलं ड्रॅगन फ्रूट. हे ड्रॅगन फ्रूट किती महाग आहे माहिती आहे का तुम्हाला? आपल्या इथे 100 रुपये किलो आहे. इथे 100 रुपये किलो आणि आपल्याकडे 100 रुपयाला एक पीस मिळतो. झाडं अशी निवडुंगासारखी वाटतात ना. तर पप्पा आपल्याला समजावून सांगतील हे कसं करतात ते. सर्वसाधारण कसं आहे माहिती काय, ही सापडाची सिमेंटची डांब असतात. त्या डांबानंतर हे जे रोपं तयार केली जातात, रोपं तयार केल्यानंतर ते 2-3 अशा पद्धतीने लावतात. आणि त्याच्यामध्ये वरच्या बाजूला जे सिमेंटचं गोल असतं ना चक्र, त्या चक्रामधनं ते बाहेर काढतात. आणि ते असं बाहेर मग पडलं की असं आपा बाजूला साईडला पडतं. हा म्हणजे आतमध्ये त्याचा पिलर आहे सिमेंटचा एवढा मोठा. हो तिथं पलीकडे आहे बघ. पण बघूया. हा ह्याच्यामध्ये दिसतं. हे कसे आहेत नाही आता किती लावलेत नाही इथं. 2, 3, 4 लावलेत. 4 रोपं लावलेत. 4 रोपांचं हे प्रत्येक ह्याच्यातनं 4 ठिकाणी 4 रोपं आहेत. त्यातनं बाहेर पाडले. त्यातनं बाहेर पाडल्यानंतर एक आल्याला 4-4, 5 एका वर्षात पीक येत लगेच फळ येते होते एका वर्षात. त्याला पण आलं ना ते काय मोठं वर्ष होतं ठीक आलंय तिथे आलंय. गेल्या वर्षी आम्ही त्याला तर 2-3 आलेत. किती आले? त्याला बघ 3 लागले तिथे बघ 4 लागले. प्रत्येक झाडाला प्रत्येक पानाला हे सुटतं. जे खराब होते झाडं त्याला जरा कमी होते, पण जे फ्रेश झाड आहे त्याला बघा एका एका फांदीला पानाला म्हणजे पानच आहे तसं त्या पानाला फुटवा पडतो. अजून एक आम्ही काढतोय. कटर असतात, कटरने तोडायचं असतं ते प्रॉपर तोडून. आणि हे आतमध्ये कसं असतं सुपर यार. शेतात येऊन असं करणं म्हणजे लाजवाब. मोस्टली ड्रॅगन फ्रूट आपल्याकडे इम्पोर्ट व्हायचे माहिती आहे ना बाहेरून. थायलंडवरून, बालीवरून, इंडोनेशिया म्हणजे अशा कंट्रीजवरून. आत्ता इथे आपल्याकडे पण होतात. बघू शकता. गोड आहे. छान गोड आहे. रे सांभाळ. अरे सोयाबीनच्या शेंगा. लाल झालं की मग काही होतं. आता या वाशी तयार नाही पण
छोटे छोटे काटे आहेत, याच्यातून फळ निघतं. आधी फुल निघतं, फुल सुकलं की त्याचं फळ होतं. मागच्या वर्षीच लावलेली पूर्ण बाग आहे. ह्या दोघे घुसून नुसते तोडतात. हाय ब्लॉगर. काटे टोचतील ना प्रत्येक. घरी चाकू बिकूने ओपन करतात, शेतात बघा फोडलं. माझे जे सासरे आहेत, म्हणजे सगळेचे वडील आहेत, त्यांची द्राक्षाची बाग बघितली खूप वेळा. आणि हे फर्स्ट टाइम मी आता आलो आहे. म्हणजे ते ड्रॅगन फ्रूटची शेती आहे, त्यांच्या ओळखीचे कोणतरी, त्यांच्याकडे आम्ही आलो बघायला. आणि इथे येऊन खायला जी मजा आहे ना, तोडून खायला ड्रॅगन फ्रूट, जसे आपण आंबे वगैरे तोडून खातो या, तशी मजा वेगळीच आहे. बघा ना, प्रत्येक झाडाला केवढे मोठे आहे, केवढा मोठा आहे ड्रॅगन. हा जम्बो साईजचा आहे. आपल्याकडे येतात त्याचे खूप छोटे छोटे येतात आणि खूप महाग असतात. जे काटे आहेत ते लागतात, खूप मोठे मोठे होतात. आणि हे आता जे तोडलं ना, तरी 2 दिवसात पिकेल ते. भारी आहे. किती आहेत बघा ना, मागे वगैरे सुंदर. असं काहीतरी बघायला मिळालं की मन खुश होतं. फुल आता सुकलं ते निघणार आपोआप आणि नंतर मग ते लागतात. पडलेले तांबे कसे केवढे लागले तिथे. हे हळूहळू मोठे होते. ह्याचा कलर खूप अट्रॅक्टिव्ह वाटला. मस्त आहे ना. तिकडे बघा ते किती छान आहे. ते ठेवले आपण. अशी छोटी छोटीशी रोपं करून ठेवलेत ते पुन्हा लावायला. हिचं मन नाही भरत. हा तिथे बघ वरती आलंय. स्वप्नीला असं जातं किती तोडू किती नको. कसला आहे पण तो वरून खाल्लाय, तो खालून दिसत नाही. घरातले काल काढून नेलेले येत असतात रुपाली, त्यांच्याकडे एवढे काढले आहेत आम्ही. 200 रुपये. आणि याला बोलतात शेततळ. केवढं मोठं बघा. कृत्रिम तळ बनवतात शेतामध्ये पाणी द्यायसाठी. आणि इथेच बाजूला अंजीरची झाडं पण आहेत. अंजीर आलेत. केवढे अंजीरच अंजीर. आणि पॅकिंग केलेली आहे मस्तपैकी. मला पण द्या की सीताफळ. दोन धर की तुला.